नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। संजय राउत को पता नहीं है कि आदित्य अंधेरे में थे और अभी भी अंधेरे में है। उद्धव ठाकरे की छुपी रणनीति देवेंद्र फडणवीस के साथ जारी है। आने वाले समय में उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस का नेतृत्व स्वीकार कर लिया है। नेतृत्व भी नरेंद्र मोदी ही संभालेंगे, तो उठाने लगे कदम अचानक लगेगा संजय राउत को झटका। देवेंद्र फडणवीस एक लोकप्रिय मुख्यमंत्री थे जिन्होंने एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाया और खुद उपमुख्यमंत्री बने। घ्यायची जी इच्छा होती, परंतु अनेक त्यांचे प्रकरण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद घेतलं असे संजय राऊत म्हणाले। आता तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय मुख्यमंत्री होते। ते मुख्यमंत्री असताना त्यांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायचं होतं, म्हणून त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतलं। जर देवेंद्र फडणवीस सारखा एक चांगला नेता दोन पाऊल मागे येऊन जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री बनू शकते, तर मला वाटते बहुमत भाजपचं आहे, एक हाती सत्ता आहे आणि तेच डोक्यामध्ये ठेवून एकनाथजी शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांना जी संधी दिली आणि एकनाथजी शिंदे दोन पाऊल आज मागे झाले, तर मला असं वाटतं यालाच राजकारण म्हणतात की एकामेकाला वेळेनुसार संधी द्यावं लागते, दोन पाऊल मागावं लागते। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मागे आले, आज एकनाथ शिंदे मागे आले, म्हणून त्यामुळे कोणी उपमुख्यमंत्री बनला किंवा मुख्यमंत्री बनला हा विषय नाही आहे। तिन्ही चारही पक्ष एकत्र आहे, आम्ही सुद्धा सगळे एकत्र आहे आणि त्यामुळे काही संजय राऊतने त्याच्यावर टीका करू नये। सोबत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा देखील पक्ष फोडला जाईल आणि भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागलेली आहे असं म्हटलं संजय राऊतांनी। संजय राऊतला कल्पना नाही आहे, आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते, आता सुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे, म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत दिसेल। हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।